प्रहार संघटना जालना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतळा। आज माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी म्हणाले की नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। यापूर्वी सुद्धा आपण आरोग्य अधिकारी महानगरपालिकेच्या विरोधात दिशाभूल केली म्हणून आंदोलन केलं होतं। सुहास माने हे जे CS आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे, सध्या चर्चेत आहेत। वेळोवेळी मी मीडियामार्फत, पेपरमार्फत त्यांच्या बातम्या वाचत असतो आणि त्यांच्या पत्नीलाच महाराष्ट्र शासनाने आपले जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत यांनी प्रतिनियुक्तीवर त्यांना सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून इथं आणण्याचा जो घाट घातलेला आहे। खरं तर त्या पदासाठी DPH डिप्लोमा इन हेल्थ असा जो कोर्स असतो त्या ह्याची गरज, डिप्लोमाची गरज असते। पण त्या ENT स्पेशलिस्ट आहेत, MBBS आहेत, पण शासन काही ना काही कारण सांगून परत त्यांना इथं जे आणण्याचा जो घाट घालत आहेत, तर त्याचा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही विरोध करतो प्रथम। आणि वेळोवेळी आता पावसाळा चालू झालेला आहे। पावसाळा चालू असताना आता अनेक साथीचे रोग उद्भवतील। साथीचे रोग उद्भवल्यानंतर पाऊस आला की सोलापूरकरांवर जी गदा निर्माण होणार आहे किंवा सोलापूरकरांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे, यासाठी त्या पदाची म्हणजे DPH MBBS या पदाची गरज आहे। कुठलेही सोलापूर जिल्ह्यात डॉक्टर त्या संबंधित ठिकाणी बसवणं गरजेचं असताना सुद्धा आरोग्यमंत्री असतील तानाजी सावंत किंवा त्यांचे जे कोणी PA वगैरे असतील, यांनी यामध्ये मोठी आर्थिक तडजोड केलेली आहे असा जनसामान्यांमध्ये म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे। सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळत जर आपण असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष कदापि हे सहन करणार नाही। हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही योग्य ती व्यक्ती त्या आरोग्य अधिकारी महानगरपालिका या पदावर बसवा। आता मृणाली कुलकर्णी होते, आता तत्कालीन होतील ते सुद्धा MBBS नव्हते, पण महापालिका आयुक्तांनी यामध्ये काहीतरी तानाजी सावंत आपले आरोग्यमंत्री असतील यांच्याशी काहीतरी हितगुज करून किंवा आर्थिक तडजोड करून हा घाट घातलेला आहे असं आम्हाला वाटतंय आणि सामान्य जनतेलाही वाटतंय। जेणेकरून आपणाला महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित तानाजी सावंत असतील यांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला पवित्र आंदोलनाचा हत्यार उपसू देऊ नका। आपण त्यांची प्रतिनियुक्ती 3 वर्षासाठी केलेली ती त्वरित थांबवावी ही आपणाला या माध्यमातून विनंती करतो। अन्यथा ज्या दिवशी त्यांची नियुक्ती म्हणून ते चार्ज घ्यायला येतील त्या दिवशीच महानगरपालिकेच्या समोर तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांचा पुतळा दहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो। सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये। कृपया आपण ही जी प्रतिनियुक्ती केली त्वरित थांबवावी ही नम्र विनंती।